दिल्लीपासून पंजाबपर्यंत सत्ता गाजवणाऱ्या आम आदमी पक्षाला म्हणजे आप या पार्टीला आज एक जबरदस्त धक्का बसला. खास करून अरविंद केजरीवाल यांना. कारण आत्ताच तुरुंगातून बाहेर आलेले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षामध्ये आज उभी फूट पडली. त्याचं झालं असं की तुम्हाला माहित असेल की गेल्या कित्येक दिवसापासून संसदेमध्ये गरिबांचे प्रश्न मांडणारे फायरब्रँड नेते जे आपचे राज्यसभेचे खासदार आहेत, राघव चड्डा नावातच तुम्हाला माहित असेल, की अशी अतिशय सुशिक्षित असा व्यक्ती आणि त्याचसोबत आपची बाजू मांडणारा आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न संसदेमध्ये मांडणारा एक फायर ब्रँड नेता म्हणून राघव चड्डा यांना ओळखलं जातं. आणि हेच राघव चड्डा आज आपमधील अर्थात आम आदमी पक्षाच्या 7 खासदार असेल ना सोबत घेऊन डायरेक्टली भाजपमध्ये गेले. आता झालंय असं, की अरविंद केजरीवाल यांच्या पार्टीमध्ये भेदभाव केला जातो. पार्टी पहिल्यासारखी अ, अ, जे प आम आदमी पक्षाचा जो अजेंडा होता तो पहिल्यासारखा राबविला जात नाही. पार्टी करप्ट आहे आणि पार्टी मूळ तत्वापासून वेगळीकडे चाललेली आहे, असं आता राघव चड्डा यांचं म्हणणं आहे. तुम्हाला माहीत असेल, की राघव चड्डा हे कोण आहेत, की ज्यांनी मोबाईलचे रिचार्ज असतील, त्याची व्हॅलिडिटी असेल, त्यासोबत एअरपोर्ट विमानतळावरती मिळणारे महागडे पदार्थ स्वस्तामध्ये करण्यासाठी जो काही लढा दिला होता, त्याला यश पण आलं होतं. परंतु एक बाजू बघितली असेल बारकाईने, की राघव चड्डा यांना भाजपच्या विषयी काही बोलत नव्हते. अगोदर इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, की भाजप ही चोरांची पार्टी आहे, गुंड्यांची पार्टी आहे, डाकूंची पार्टी आहे. परंतु आता मात्र ते स्वतःच भाजपमध्ये जाऊन भेटले. त्याच्यामुळे आता त्यांना आम आदमी पक्षाची पार्टी म्हणजे त्यांचा जो आता सोडलेला पक्ष आहे रिसेंटली, तो त्यांना आता करप्ट पार्टी वाटायला लागलाय. कारण जेव्हा अरविंद केजरीवाल जेलमध्ये होते, त्यावेळेस हेच राघव चड्डा तोंडातून ब्रही काढत नव्हते आणि पंजाबच्या राजकारणामध्ये जर बोलायचं झालं, तर जेव्हाही की आता इलेक्शन्स लागतील, तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून राघव चड्डा यांचं नाव प्रामुख्यानं समोर येऊ शकतं. कारण बोलायचं झालं तर आतापर्यंत इतिहास असा आहे, की पंजाबमध्ये भाजपला अ, म्हणजे भाजपचा मुख्यमंत्री कधी झालेला नाही. अर्थात अकाली शिरोमणी दलासोबत त्यांची युती असते. सरकार जरी आलं असलं मला माहिती नाही, परंतु एक गोष्ट नक्की आहे, की येणाऱ्या काही दिवसात ज्यावेळेस पंजाबचं इलेक्शन लागेल, त्यावेळेस राघव चड्डा हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात. आणि याच राघव चड्डानी आज 7 खासदारांसोबत त्याच्यामध्ये आपले प्रसिद्ध क्रिकेटर हरभजन सिंग सुद्धा आहेत. त्याचसोबत राघव चड्डांच्या जागी जे अशोक मित्तल होते, ज्यांना अपॉइंट केलं होतं डेप्युटी लीडर म्हणून, त्यांनी देखील उडी मारलेली आहे. कारण ईडी असेल, सीबीआयच्या रेड्स असतील, भाजपकडून सातत्याने टाकल्या गेल्या होत्या, असं म्हटलं जातंय सूत्रांच्या हवाल्याने. याच्यामध्ये काय खरं काय खोटं आहे सरकारलाच माहिती. पण एक गोष्ट नक्की आहे, की ईडीचा ससेमिरा ज्याच्या मागे लागतो, तो रातोरात हा पक्ष सोडून त्या पक्षामध्ये जातो, अर्थात भाजपमध्ये जातो. आणि आता अरविंद केजरीवाल आणि त्यासोबत त्यांचे जे पक्षाचे खासदार आहेत संजय सिंग, यांनी देखील जरी टीका केली, की हे भाजपच्या ऑपरेशन लोटसचा पार्ट आहे. भाजप अतिशय घाणेरडं राजकारण करतंय. कारण सामक, दामक, दंडभेद याचा वापर करून भाजप विरोधी पक्षांचे नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील यांना पार्ट्या फोडत असतं. असा प्रामुख्याने आरोप केलेला आहे संजय सिंग यांनी भाजपवरती. आणि जर बघायचं झालं तर राज्यसभेमध्ये जे संख्याबळ आहे आप पक्षाचं, खासदारचं, तर ते आहेत 10. त्याच्यामध्ये 7 खासदारांनी जर भाजपला समर्थन दिलेलं आहे, तर आता 2/3च्या मेजॉरिटीने हे आलेले आहेत. त्याच्यामुळे अपात्रतेची कारवाई तर यांच्याकडे होणारच नाहीये. कारण हे सगळं लीगल आहे. आणि आत्ता बघण्यासारखं असेल, की येणाऱ्या काही दिवसात, की राघव चड्डा काय नेमकी भूमिका घेतायत अरविंद केजरीवाल. कारण आता झटकेदार बसायला सुरुवातच झालेली आहे आम आदमी पक्षाला. कारण दिल्लीचं राजकारण असेल किंवा पंजाबचं राजकारण असेल. अर्थात दिल्लीमध्ये तर आता भाजपची सत्ता आहे आणि जी पंजाबमध्ये आता तिथेही इलेक्शन लागेलच काही दिवसात. त्यामुळे काही दिवसात म्हणण्यापेक्षा मला वाटतं वर्ष, दीड वर्ष राहिलेलं आहे काहीतरी. तर त्याच्यामध्ये भाजप 100% राघव चड्डा यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर आणू शकतं. आणि पुन्हा एकदा तेच आहे, की भाजप नेमकं सत्तेसाठी कोणत्या स्तराला जाऊ शकतं याचं ज्वलंत उदाहरण आहे. तुम्हाला काय वाटतं राघव चड्डा यांनी केलेली आप पक्षाची बैमानी केली आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.